2047 प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया यांनी टार्गेट ठेवलंय की आपल्याला डेव्हलप्ड कंट्री व्हायचंय. बट मग इंडियाचा राईज हा फक्त प्रोडक्शन आणि डेव्हलपमेंटनेच होणार आहे का? तर नाही. सोबत इंडिया किती ग्लोबल डिसिजन मेकिंग मध्ये डिसिजन बनवतोय, पार्टिसिपेट करतोय आणि रूल बनवतोय, त्याच्यावर इंडियाचा अल्टिमेट राईज डिपेंड करतोय. येस, आजचा हा जो क्वेश्चन आहे तो आपण याच पॉइंटवर डिस्कस करणार आहोत, जिथे की इंडियाचा ग्लोबल राईज कसा आणि कोणत्या फॅक्टरने लिमिटेड होईल. ठीक आहे, सो वॉच इट टिल द एंड, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच डिस्कशन सेशन्स फार हेल्पफुल करते. ओके, बघा क्वेश्चन काय आहे गाईज. क्वेश्चन म्हणतोय इंडियाज राईज विल डिपेंड नॉट ओनली ऑन पॉवर प्रोजेक्शन, है ना. पॉवर प्रोजेक्शन इट मीन्स हार्ड पॉवर प्रोजेक्शन. हार्ड पॉवर इट मीन्स मिलिटरी, है ना, आणि रिलेटेड. ठीक आहे, सो बट ऑन नॉर्म सेटिंग इन द ग्लोबल ऑर्डर. नॉर्म सेटिंग म्हणजे रूल किती बनवतोय, रूल बेस्ड डेफिनेशन, दॅट इज इक्वली देअर. एनालाइज India's ability to shape global rules on first technology, second trade and climate. आता बघा इथे खूप वेळेस आपलं कन्फ्युजन काय होईल की पहिला जो स्टेटमेंट आहे तो डिमांड आहे का नाही. पहिला सेंटेन्स हा डिमांड नाहीये, तो डिमांड आपल्याला अंडरस्टँड किंवा डिसायफर करण्यासाठी हेल्प करतोय. त्याच्यामुळे लक्षात ठेवा हा जो स्टेटमेंट आहे तो तुम्हाला इंट्रोडक्शन साठी युज करणं मस्ट आहे. टॉपर 30 सेकंड्स मध्ये ओव्हरऑल स्ट्रक्चर डिसायफर करतात, तुम्हाला पण ते करणं मस्ट आहे. 10 मार्कर क्वेश्चन आहे. ऍटलीस्ट 10 to 12 पॉइंट तुमच्या आन्सर मध्ये असलेच पाहिजे. आय एम टेलिंग यू. येस, सो मग आता बघा क्वेश्चनची डिमांड काय. डिमांड इज सिम्पली की इंडियाची ॲबिलिटी टू शेप ग्लोबल ऑर्डर इन 3 डोमेन्स, टेक्नॉलॉजी, ट्रेड आणि क्लायमेट. ठीक आहे, डिमांड मला वाटतंय तुम्हाला क्लिअर कळाली. आणि त्याच्यावरच काय करायचंय, कीवर्ड बघा इथे काय कीवर्ड आहे, एनालाइज. ठीक आहे, एनालाइजचा की मिनिंग काय होतो. एनालाइज इट सिम्पली मीन्स की वेअर यू आर गोइंग टू रिफ्लेक्ट ऑन 2 काउंट्स. ठीक आहे, पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण, किंवा दोन्ही साइडने तुम्ही विचार करणार आणि फायनली कन्क्लूड करणार की दॅट इज ऑन सम हाऊ मिडल ग्राउंड. ठीक आहे, सो मग डिमांड तर आपल्याला क्लिअर कळाली आहे गेस की टेक्नॉलॉजी, ट्रेड आणि क्लायमेटच्या वेज मध्ये आपल्याला इंडियाच्या कॅपॅसिटीला अनालाइज करायचं आहे, बट टेकिंग दी हेल्प ऑफ फर्स्ट स्टेटमेंट. सो इंट्रोडक्शन मध्ये काय आहे की आता इथे तुम्हाला पहिला जो गायडिंग स्टेटमेंट आहे, ठीक आहे, क्वेश्चनचा हा जो गायडिंग स्टेटमेंट आहे त्याचा यूज करून तुम्हाला इथे इंट्रोडक्शन बनवायचं आहे. ठीक आहे, मग गायडिंग स्टेटमेंटचा यूज करून कसं करणार आपण. द इंडियाज राईज as a global middle power can be seen, है ना, that can be seen by various initiatives. You can list them: International Solar Alliance, Big Cat Alliance है, और CDRI है. And India is equally heading towards being a developed economy by 2047. Fine, आलाय, but this should be supported well by मेकिंग ए हर कॉन्ट्रीब्युशन फॉर रूल बेस्ड ऑर्डर, है ना. मग इथे रूल्स मेकिंग किंवा नॉर्म सेटिंग, मग ऑर्डर बनवण्यासाठी हाऊ मच इंडिया इज कंट्रीब्युटिंग, त्याच्यावर इंडियाचा पॉवर राईज अल्टिमेटली डिपेंड आहे. आणि प्लस हाऊ सस्टेनेबली इट विल बी देअर, राईट, इट विल एबल टू कीप देअर, हे सुद्धा डिपेंड करतं. झालं का. हार्डली बट सांगतोय 20 वर्ड्स मध्ये तुम्हाला इथे तो कन्क्लूड करणं मस्ट आहे. ठीक आहे, मग कन्क्लूड करणं मस्ट आहे. मी तुम्हाला इथे पूर्ण स्ट्रक्चर डिस्कस करतोय गाईज. विदिन दिस 7 to 8 मिनिट तुम्हाला आन्सर राईट करून मला सेंड करायचं आहे. आय विल देन अगेन एक्सप्लेन यू हाऊ यू कॅन इम्प्रूव्ह अपॉन इट. ठीक आहे, मग पुढचा आता पहिला पार्ट इंट्रोडक्शन केलाय. सेकंड मेन बॉडी. मेन बॉडी मध्ये आपल्याकडे ऑलमोस्ट 80 to 90 वर्ड्स आहेत, ज्यातला आपण इथे आन्सर एक्सप्लेन करणार आहेत. काय 2 वे मध्ये. एक तर पहिला हाऊ इंडिया is shaping the global world order, abilities. ठीक आहे, ability. मग टेक्नॉलॉजी मध्ये you can use UPI, है ना, सिंगापुर, UAE, फ्रांस, दे हॅव अडॅप्टेड इंडियाज UPI पेमेंट मॉडेल, है ना, NPCI. ठीक आहे, हा असेल, किंवा कोविन ऍप, कोविडच्या वेळेस कोविन ऍप जो होता, राईट, किंवा इंडियाची वॅक्सिन. ठीक आहे, कोविड वॅक्सिन, that was equally technologically so appreciated world across. We have set the norm there. Yes, we have set the norm. कसं पॅन्डेमिकला डील करायचंय, कसं ग्लोबल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चरला इन्क्लुझिव्ह आणि मोर इलॅबोरेटिव्ह बनवायचंय. आणि रिसेंटली दी ग्लोबल AI समिट, येस, AI इम्पॅक्ट समिट, जी 26 मध्ये फर्स्ट ऑफ इट्स काइंड होती. एवढं डिटेल्ड, एवढं
comprehensive declaration was never there and it was basically with the India. So India इथे जो मानव हा जो प्रोग्राम लॉन्च केला किंवा प्रिन्सिपल दिलाय प्राईम मिनिस्टरनी, दॅट इज इक्वली यू नीड टू मेन्शन देअर, जिथे आपण टेक्नॉलॉजी मध्ये नॉर्म सेट करतोय ना, वेअर वी आर लुकिंग फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ऑल दिस AI फॉर ऑल है ना, फॉर द वेलफेअर ऑफ द ऑल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर येतोय ट्रेड. ट्रेड मध्ये येस बेसिकली इंडिया इज इक्वली हेडिंग ऑन मेनी फ्रंट्स. येस इंडिया इथे तुम्ही बघणार की इंडिया इथे सर्व्हिस सेक्टर ट्रेड मध्ये रूल सेट करतोय, सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्रीज मध्ये रूल आपण सेट करतोय. यू विल फाइंड ह्युमन रिसोर्स है ना, की इथे इंडिया इज द लार्जेस्ट ह्युमन एक्सपोर्टर एज ऑफ नाव. प्रायव्हेट रिमिटन्सेस सुद्धा आपण इथे कव्हर करतोय, जनरेट करतोय. तो सुद्धा एक नॉर्म सेटिंग वाला केस आहे. किंवा WTO मध्ये तिथे रिफॉर्म्स आणि जे हे नॉन टॅरिफ बॅरियर आहे ना, नॉन टॅरिफ बॅरियर्स, इथे इंडियाचा स्ट्रॉंग हा फार हायलाइटेड आहे आणि फार मोर सिग्निफिकंट आहे. ग्लोबल साऊथ किंवा आफ्रिकन युनियनला है ना, आफ्रिकन युनियनला आपण G20 मध्ये इन्क्लूड करून घेतले. दॅट इज इट सेल्फ आवर ability that is reflected in terms of trade to make it a global norm itself. ठीक आहे. तुम्ही अजून पण इथे ऍड करू शकता, हे पॉइंट्स आहे. त्याच्यानंतर क्लायमेट. क्लायमेट मध्ये काय, क्लायमेट मध्ये तुम्ही बघणार दॅट इंटरनॅशनल सोलार अलायन्स इंडियाचा लीडरशिप आहे. कोएलिशन फॉर डिझास्टर रेझिलियन्स इन्फ्रास्ट्रक्चर ते सुद्धा आहे. बिग कॅट अलायन्स, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ते मेन्शन करू शकता. किंवा लाईफ हा जो इनिशिएटिव्ह आहे ना, लाईफ स्टँडर्ड कसा एन्व्हायरमेंट सोबत आपण मॅनेज करू शकतो. और यू विल फाइंड CBDR किंवा मग न्यू दिल्ली राईट डिक्लेरेशन असेल G20 चा, तिथे सुद्धा और इंडिया ओव्हरऑल कंट्रीब्युशन फॉर दुबई असेल किंवा बेलेम डिक्लेरेशन असेल आणि इट्स ओव्हरऑल इम्प्लिमेंटेशन हिस्ट्री रिफ्लेक्ट की इंडिया इज सो ऍक्टिव्हली फ्रेमिंग ग्लोबल नॉर्म्स इन दिस डोमेन. या राईट. हा झाला एक पार्ट ऑफ द क्वेश्चन. तुम्हाला इथे जेवढे पॉइंट्स पुट इन करता येतील तेवढे करायचे, पण लक्षात ठेवा कोर एरियामध्ये डायग्राम फक्त ड्रॉ नाही करायची, तिथे पॉइंट्स पण मेन्शन करायचे. पण कारण अनालाइज हा क्वेश्चन विचारलाय तर आपल्याला त्याचा अदर साइड पण देणं आहे की खरंच इंडिया डज इट हॅज राईट, दॅट इंडिया हॅज दी क्रिटिकल ॲबिलिटी टू शेप दी ग्लोबल ऑर्डर लाईक US, लाईक युरोप. As of now, it doesn't seem so because we have poor manufacturing strength. So we are dependent excessively on other countries. Like आता बघा US ने टॅरिफ इम्पोज केला होता आपण and we were plainly a spectator there, right? किंवा चायनावर ओव्हर डिपेंडन्सी, त्याच्यामुळे परत प्रॉब्लेम आपला होतोय. हार्ड पॉवर गॅप इज देअर. सी सॉफ्ट पॉवर वी आर पॉसिबली वर्किंग ऑन हार्ड ऑन, येस, बट हार्ड पॉवर गॅप इज स्टिल देअर बिकॉज वी येट टू हॅव ए हार्ड डिफेन्स टेक्नॉलॉजी, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी ऑल्सो. ड्रोन्स असेल किंवा परत AI पण असेल, देअर इज इक्वली प्रोटेक्शनिस्ट अँड ऑब्स्ट्रक्शनिस्ट इमेज. के इंडियाची खूप वेळेस इमेज ही प्रोटेक्शनिस्ट आहे. मिस्टर डोनाल्ड ट्रम्पचा हा सुद्धा स्टेटमेंट तुम्ही बघितलं असेल. किंवा मग ऑब्स्ट्रक्शनिस्ट आहे मेनी टाइम की एखाद्या ग्लोबल अग्रीमेंटला जसं ग्लोबल मिथेन प्लेज इथे इंडियाने साईन केलेला नाहीये, राईट. देर आर मेनी रिझन्स बिहाइंड इट दॅट दोज आर जस्टिफाईड, बट येस ऑब्स्ट्रक्शनिस्ट इमेज ऑल्सो. आणि रिसोर्स इनॅबिलिटी की इंडियाकडे एवढा रिसोर्स नाहीये जसं चायनाकडे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे. आपला इंडिया मिडल ईस्ट कॉरिडॉर अजून पण स्टॉल्ड आहे. चाबाहार पोर्ट आता इराण आणि इस्रायल वॉर मध्ये हा तर स्टक झालेला आहे. ठीक आहे. किंवा अजून जे काही आपले लँडमार्क प्रोजेक्ट्स आपण घेतोय, अजून रिसोर्सेस स्कॅर्सिटीमुळे ते फार जास्त पेंडिंग आहेत किंवा ती रूल बेस्ड ऑर्डर किंवा चेंज करणं अजून तेवढी पॉसिबिलिटी रीचॅबिलिटी इथे दिसत नाहीये. ठीक आहे. सो मग कन्क्लुजन काय करणार, दोन्ही साइड आपण प्रेझेंट केले. नाव यू नीड टू राईट हिअर बॅलेन्स अप्रोच और कन्क्लुजन wherein yes तुम्ही काय मेन्शन करणार मग की दो इंडिया हैज मूव्ड हरसेल्फ फ्रॉम रूल फॉलोअर टू द रूल मेकर है ना, बट इक्वली वी नीड टू इम्प्रूव आवर एबिलिटी टू कंट्रीब्यूट पॉझिटिव्हली, टू कंट्रीब्यूट फॉर ग्लोबल वेलफेअर अँड द वेलफेअर ऑफ सिटीजन, टू हॅव ए सस्टेनेबल अर्थ ऑल्सो. ठीक आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट इट्स. मग या वे मध्ये तुम्ही बॅलन्स करून एबिलिटी डेव्हलप मेन्शन करू शकता. येस, थँक्यू.